हे भारतीय संस्कृतीचे दोन महान आहेत। पराक्रम हे शिवरायांच्या सौंदर्याचे प्रतीक होते, तर प्रज्ञा ही महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सौंदर्याचे प्रतीक होते। शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती, तर महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखात देखणी होती। दोन्हीही धारदार होत्या। शिवरायांच्या तळपत्या तलवारीनं स्वराज्य खेचून आणलं, आणि त्याच स्वराज्याचं रक्षण करणारं भारतीय संविधान महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं। आणि म्हणूनच आमचे शाहीर म्हणतात, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर। आणि म्हणूनच अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन आणि हा मानाचा मुजरा। शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली, ही काळाची गरज होती। आणि भारत देशातील विषमता दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाती लेखणी घेतली, ही देखील काळाचीच गरज होती। आणि म्हणूनच आम्हाला दोघेही वंदनीय आहेत। तलवार की वार से कट के गिरते गए दुश्मन, तलवार की वार से कट के गिरते गए दुश्मन, कलम की मार से घुट घुट के मरते गए दुश्मन। शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया, तो कलम चलाकर मेरे भिवा ने सारे जुल्म को ही मिटा दिया, कुळपती छत्रपती भोसल्यांची, दीन दुबळ्यांची जन राखली होशान, दीन दुबळ्यांची जन राखली होशान, दीन दुबळ्यांची जन राखली होशान। देऊनी जगाला प्रतापनवा, देऊन जीव इथं गेला तो जीवा, एक वाघाचा एक सिंहाचा छावा। जिजाईचा तो शिवा, जिजाईचा तो शिवा, अन भीमाईचा तो भिवा। जिजाईचा तो शिवा आणि भीमाईचा तो भिवा, जिजाईचा तो शिवा आणि भीमाईचा तो भिवा। भीमप्रभाती दलितांचा, गोरगरिबांचा, बहुजनांचा तारणहार पालन करता ज्ञान सूर्य उगवला। प्रवाह पतित न होता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याची जिद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती। अद्दीप भव हा 2500 वर्षापूर्वीचा महामंत्र त्यांनी सार्थ करून दाखवला। बहुजन कष्ट करणाऱ्यांच्या जीवनातील माळरान त्यांनी आपल्या श्रमानं, घामानं आणि कष्टानं फुलवलं आणि अवघ्या विश्वाला दिपवलं। क्रांतिबा ज्योतिबा महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानून त्यांनी केलेलं कार्य पुढे जोमानं चालू ठेवलं। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. बहुजन समाजाची संक्रमणावस्था घालवायची असेल तर आजच्या तरुण पिढीनं हे दूध प्यायलाच हवं. और इसीलिए जरा गौर से सुनिए. और इसीलिए वफा करते तो बेवफाई न होती, दिलो दिमाग चलाते तो तकदीर ना रोती. वफा करते तो बेवफाई ना होती, दिलो दिमाग चलाते तो तकदीर ना रोती. मेरा भीम जी का सुनते, अरे मेरे भीम जी का सुनते तो भारत पाकिस्तान लकीर ना होती, भारत पाकिस्तान लकीर ना होती. घडविला हो जान इतिहास ताजा, घडविला हो जान इतिहास ताजा. धन्य भीम माझा बहुजनांचा राजा, धन्य भीम माझा बहुजनांचा राजा, धन्य भीम माझा बहुजनांचा राजा. ज्ञान वेचून प्रबुद्ध हो मानवा, प्रज्ञेचा प्रकाश दाविल मार्ग हा नवा. एक वाघाचा एक सिंहाचा छावा. भीम ने हमें बलवान बना डाला है, हटा न पाए ऐसी चट्टान बना डाला है. मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो, मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो. एक चाय बनाने वाले को भी पंत प्रधान बना डाला है, पंत प्रधान बना डाला है. ला 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 ला. क्या बात है. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. एका निळाने एक भगवान, दाही दिशामध्ये लावी दिवा. एका निळाने एक भगवान, दाही दिशामध्ये लावी दिवा. एक वाघाचा एक सिंहाचा छावा. 1947 साली इंग्रज भारत सोडून गेले आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला. आपली मायभूमी गुलामगिरीतून मुक्त झाली. आपल्या भारत देशाला आझादी मिळाली. परंतु आपल्या भारत देशातील दीनदुबळ्यांना, गोरगरिबांना आणि बहुजनांना खरोखर जर कोणी आझादी मिळवून दिली असेल तर ती महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ही इथल्या भूमिपुत्रांना मिळालेली दुसरी आझादी होय. आणि म्हणूनच यकीनन अगर मेरे भीम न होते तो ये आझादी न होती. यकीनन अगर मेरे भीम न होते तो ये आजादी न होती. बात मेरे बाबा की मान लेते तो देश की आज ये बर्बादी न होती. चली आई है वो आजादी बन के दुल्हन, चली आई है वो आजादी बन के दुल्हन. मगर कैसे पूछो, मगर कैसे. मेरा भीम अगर दूल्हा न होता तो ये शादी न होती, ये शादी न होती. घटनाकार भारताचे आंबेडकर, घटनाकार भारताचे आंबेडकर. जानराव अजामुचे नटविले घर, जानराव अजामुचे नटविले घर, जानराव अजामुचे नटविले घर. झाला जगी त्यांचा गौरवा, लावून आम्हा प्रताप नवा. एक वाघाचा एक सिंहाचा छावा. माझ्यासोबत तुम्हा सगळ्यांना गायचं आहे. जिजाईचा तो शिवा आणि भीमाईचा तो भिवा. गाला. जिजाईचा तो शिवा आणि भीमाईचा तो भिवा. बघूया तुमचा आवाज. जिजाईचा तो शिवा. क्या बात है. जिजाईचा आवाज. जिजाईचा. क्या बात है. जिजाईचा अन भीमाईचा तो भिवा. जिजाईचा तो शिवा आणि भीमाईचा तो भिवा. जिजाईचा तो शिवा आणि भीमाईचा तो भिवा. जिजाईचा तो शिवा आणि भीमाईचा तो
पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा